आणि ते या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल या डावाची सुरुवात आहे ना षटकाराने केली होती. बॅट्समन राजन देवरे यांच्या बॅटमधून तो षटकार आला होता. 3 बॉलच्या पाठीमागे 6 त्यांनी बनवलेले आहेत. एका बाजूला 2 बॉल, एक सूरज पवार बॅटिंग करत आहेत. एका बाजूला मनोज कदम यांचं हे षटक आहे. पहिला बॉल थोडासा महागडा होता, परंतु त्यानंतर जर तुम्ही पाहिलत ना मनोबल खालावलं नाही तर उंचावलं आणि धारदार गोलंदाजी त्यांनी केली आहे. मनोज कदम पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. जिल्हा आयकॉन यावेळेला वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. सी कॉर्नरला बॉल वरती येतील, झडप घालतील, बॉलची फेकी करतील. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत 9 धावा, 0 गडी बाद एका षटकाच्या समाप्तीनंतर. चला घाई करा, 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपवलेलं आहे. त्यासाठी चिंतामणी वॉरियरचं कौतुक. म्हणजे 1 मिनिट तुम्हाला पुढच्या षटकामध्ये वापरता येईल, परंतु तुम्ही अधिकचा वेळ घेऊ नका. 2 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे 1 मिनिटाचा. 2 षटकानंतर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. आणि त्याचबरोबर चिंतामणी वॉरियरचे संघ मालक श्री हनुमंत देवरुख यांचे आगमन आहे. त्यांचे आपण करूया मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. या षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे 1 मिनिटाचा वेळ आहे. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे आपल्या पाणी बॉटल तयार ठेवा. आणि ज्या टीमकडे अतिरिक्त खेळाडू नाही आहेत त्यासाठी आयोजन टीमला विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा आणि त्या संघाला आपण पाणी प्रोव्हाइड करा. चला काही करा. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. पहा या अगोदर मी कौतुक केलेलं आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्यामुळे तुम्ही 1 मिनिट घेतलेला आहे. त्यासाठी विनंती आहे आता पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं झालेली आहेत. 3 षटक 15 मिनिटं, अन्यथा एका प्लेअरची पेनल्टी लागेल, एक खेळाडू आत घ्यावा लागेल. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. आणि या षटकासाठी अभिमन्यू जाधव आणि इथे पंचांगडे मागितले दात, बॅटची कडा, भाग्याचा सहारा नाहीये, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 राजन देवरे माघारी. मोठा धक्का टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूटला. चला जाणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे की आपण थोडीशी घाई करा, आपण सहकार्य करूया, कारण आज 14 सामने आहेत आणि त्यासाठी आपल्या सर्वांना वेळेची बंधनं पाळायची आहेत. तुम्ही पाहताय, अनुभवताय शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रिकेट क्लब सांबरवाडी आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 कासपठारचे खेळाडू, सातारा ग्रामीणचे खेळाडू, परळी आणि उरमोडीचे खेळाडू याची सांगड घालत उभा केलेला हा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. धावसंख्या 9 वरती 0. एका बॉलचा खेळ संपलाय. अभिमन्यू जाधव यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेट मिळवली आहे. आणि बॅटिंग साठी युनिस काजी, जिल्हा आयकॉन, जे गजवडीचे आहेत. दमखम चांगला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये याही नावाचा डंका आहे, परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील. बॉलर अभिमन्यू जाधव, मुंबई पोलीस. आपटलेला बॉल पॉइंटला खेळलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. अभिमन्यू जाधव यांनी हा बॉल विचारपूर्वक टाकला, पाठी ओढला, बॉलला उसळी दिली, परंतु युनिस काजी यांनी या बॉलवरती जो फटका खेळला होता तोही चांगला होता, फक्त हा बॉल गॅप शोधू शकला नव्हता. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. एका गड्याचं पतन झालंय, एक विकेट मिळाले टीम चिंतामणी वॉरियर्सला. यावेळेला स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टान्स बदलला, समोर खेळाडू आहेत, एक सिंगल धाव मिळेल, स्ट्राइक रोटेट केलंय, परंतु आज सूरज पवार कशा प्रकारचा खेळ करतील. 14 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा खेळ बहरला होता, परंतु शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारचा खेळ त्यांचा बहरेल तेही आपल्याला पाहावं लागेल, कारण समोर आहेत अभिमन्यू जाधव. आतापर्यंत हाताळलेले बॉल अभिमन्यू जाधव यांनी 3 आहेत. धाव 1 खर्च केले, एक गडी त्यांनी बाद केलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. चला पाणी बॉटल तयार ठेवा. दोन्ही संघांना विनंती आहे, पाणी बॉटल आपण तयार ठेवा. यावेळेला फटका, बॉलने गॅप शोधलाय, बॉल डीप कव्हरला सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार बॅट्समन सूरज पवार यांच्या बॅटमधून.
थँक्यू. पण सूरज पवार यांचा हा जो फटका आहे ना तो लाजवाब होता. रिकाम्या जागा भरा असा एक प्रश्न असतो परीक्षेमध्ये आणि त्याच प्रकारे इथे रिकाम्या जागा या स्ट्रोकच्या पाठीमागे सूरज पवार यवतेश्वर यांनी भरलेले आहेत. उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल जोरकस टोलवला, बॉलने गॅप शोधला, कव्हर्स मधून बॉल डीप कव्हरला, सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी आला तो एक चांगला चौकार. धावसंख्येला येईल तो आकार. धावसंख्या 14 वरती 1. यावेळेला पायांवरती असणारा बॉल, एक सिंगल धाव तर इथे पूर्ण केली आहे आणि ही धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये अंकित करूया. धावसंख्येला पुढे नेऊया. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 15 धावा, 1 गडी बाद. तब्बल 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला आणि अंतिम बॉल साठी अभिमन्यू जाधव, सारखळ कडववाडी तयार. चला पाणी बॉटल तयार ठेवा. अतिरिक्त खेळाडू पाणी बॉटल तयार ठेवा आपण. आणि ज्या टीमकडे 12वा खेळाडू नाहीये आयोजक टीम जाईल. यावेळेला युनिस काजी यांचा फटका आकाशाला गवसणी घालतोय. लांबी कमी पडली आहे परंतु क्षेत्ररक्षक 4 धावत आले होते परंतु एकालाही बॉलच्या खाली येता आलं नाही. निर्जन सडी बॉलने टप्पा घेतला आणि त्यानंतर धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या आहे 2 षटका अखेरीस 17 वरती 1. ड्रिंक्स ब्रेक आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. याची नोंद तुम्ही घ्या. 1 मिनिटाचा वेळ आहे. चला घाई करा. फक्त संघ मालक आणि कॅप्टन जाऊ शकत नाही, बाकीचे जाऊ शकतात. जावा. संघ मालक आणि कॅप्टन जाऊ शकत नाही. जावा जावा. चला 10 9 8 7 6 5 4 3 2 1. चला टाइम समाप्त झालेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे. 1 मिनिटाचाच वेळ आहे. 4 षटकाचे सामने आहेत आणि त्यासाठी 1 मिनिटाचा फक्त स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. आता ओव्हर नंबर 3 कडे वळूया आणि ओव्हर नंबर 3 साठी आता कोणता पर्याय निवडलेला आहे या षटकासाठी. टीम चिंतामणी वॉरियर्स या टीमने षटक क्रमांक 3 कुणाच्या हाती दिलंय? साहिल देवरे ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 3 चा कारभार सांभाळतील. एका बाजूला युनिस काजी 3 बॉल 3, सूरज पवार 4 बॉलचा, असं बॅटिंगचं विश्लेषण आहे. चला घाई करा, पेनल्टी लागेल. या षटकासाठी फक्त तुमच्याकडे 4 मिनिटं शिल्लक आहेत. याची नोंद तुम्ही घ्या. टीम चिंतामणी वॉरियर्स एक खेळाडू आत घ्यावा लागेल. यावेळेला बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर आहे परंतु क्षेत्ररक्षक डीपला आहेत. एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही? फक्त एकच धाव सूरज पवार यांच्या बॅट मधून येते. आता युनिस काजी कशा प्रकारचा खेळ करतील? जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये ते सहभागी झालेले आहेत. कारण समोर एका बाजूला जिल्हा आयकॉन मनोज कदम आहेत. त्यामुळे प्रथम बॅटिंग करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. टीम नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट या टीमकडे, परंतु एका बाजूला टीम चिंतामणी यावेळेला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉलला संरक्षण दिलं जाईल. बॉलची फेकी केली जाईल आणि त्यानंतर धावसंख्येमध्ये बदल होतोय. 2 धावा मिळतील. एका बाजूला चिंतामणी वॉरियर्स, एका बाजूला नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट संघ बॅटिंग करतोय. त्यामुळे नीलम मसालाकडे धावा असणं फार महत्वाचं आहे, ज्याची आपण चर्चा करतोय. युनिस काजी तयार, आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी, क्षमता आहे, ऑलराऊंडर आहेत चांगले. उलव टप्प्याचा बॉल ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे डीपला आहेत. ऑन ड्राईव्ह केलाय हा बॉल. फक्त एकच जाऊ या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज सूरज पवार या उर्वरित बॉल मध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस त्यांना करावं लागेल. क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे.
चांगली बॅटिंग तेही करू शकतात, परंतु आज या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ करतील, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. काल जर आपण पाहिले ना तर 2 सामने कुणी जिंकले, तर कालच्या दिवसामध्ये 2 सामने ओमसा 11ने 2 सामने काल जिंकलेले आहेत. त्यामुळे आजचा कोणता असा दुसरा संघ बनेल जो 2 सामने जिंकेल. या बॉलचा टप्पा, या बॉलची 10चा टप्पा पडल्यानंतर बॉल सूरज पवार यांना प्रभावित करून जातोय. आला तो डॉट. एका बाजूला साहिल देवरे, एका बाजूला युनिस काजी, एका बाजूला सूरज पवार. या वेळेला गतीवरती भर दिला नाही तर टप्प्यावरती भर दिलाय आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा हाही टाकलाय साहिल देवरे यांनी डॉट. जे मनसुबे आहेत ना सूरज पवार यांचे ते उधळून लावलेले आहेत. लागोपाठचे 2 डॉट. शेवटचा बॉल आहे आणि आपटलेला बॉल. आता वेग वाढवलाय. गोलंदाजी मधलं मिश्रण कमालीचं षटक होतं. खास करून जी भिन्नता होती ना ती भिन्नता फार चांगली होती. काही बॉल वेगाने, काही बॉल पाठी, काही बॉल कमी गतीचे. साहिल देवरांचं षटक संपलं. अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 षटका अखेरीस 21 वरती 1. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला घाई करा, अंतिम षटकाकडे आपण वळूया आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया विजेता V3 विपक्ष वेदांश स्पोर्ट्स. आपल्यामध्ये पुढचा टॉस होत आहे. आपण रिपोर्टिंग करा व्यासपीठा समोर. आपल्या टॉस साठी यायचं आहे. विजेता V3 आणि वेदांश स्पोर्ट्स आपल्यामध्ये पुढचा सामना होत आहे. आपण टॉस साठी या ही विनंती आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण घाई करा. आपण इथून पुढे अंतिम षटकाकडे वळूया आणि निर्धारित वेळेमध्ये 3 षटक हाताळलेले आहेत. त्यासाठी टीम चिंतामणी वॉरियर्सचं कौतुक. जो संघ पॅनल्टी या वेळेचं उल्लंघन करेल ना तुमच्या 12व्या खेळाडूला तो टाइम दाखवला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. याची नोंद तुम्ही सर्वांनी घ्या. परंतु 3 षटक अतिशय योग्य रीतीने हाताळलेले आहेत. त्यासाठी पॅनल्टी लागणार नाही चिंतामणी वॉरियर्सला. अंतिम षटक बॉलर तयार रितेश आहिरे. यावेळेला वेगाने बॅट फिरवले गोपिनी सारखी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एका बाजूला युनिस काजी, एका बाजूला सूरज पवार. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत, परंतु आज नावाप्रमाणे फटके त्यांच्या बॅट मधून आले नाहीयेत. सुरुवात चांगली केली होती. राजन देवरे यांनी पहिलाच बॉल फेकून दिला होता. इरादे स्पष्ट केले होते की मोठ्यात मोठी धावसंख्या आम्हाला बनवायची आहे, परंतु त्यानंतर जे कमबॅक केलं ना यावेळेला 8व्या बॅटने चाबूक स्ट्रोक चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार युनिस काजी यांच्या बॅट मधून. थँक्यू. धावसंख्या 25 वरती 1. राऊंड द विकेट येणारा हा बॉल 8व्या बॅटने चाबूक स्ट्रोक खेळलाय. बॉल सरळ पाठवलाय सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. दिलासा देणारा हा चौकार आहे. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचली आहे 25 वरती 1. शेवटचे 4 बॉल शिल्लक. रितेश आहिरे एका बाजूला युनिस काजी 7 बॉल 10. सूरज पवार 8 बॉल 7. यावेळेला युनिस काजी स्विच हिटचा फटका ट्राय केलाय, परंतु एकच सिंगल मिळेल. म्हणजे ज्या ताकदीने हा फटका खेळायचा होता ना त्या ताकदीने खेळता आला नाहीये. नजाकत नव्हती या फटक्यामध्ये, परंतु 2 धावा आहेत या फटक्यामध्ये आणि या 2 धावा लाभदायक आहेत. धावसंख्या पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचलेली आहे 27 वरती 1 आणि शेवटचे 3 बॉल. चला टॉस साठी आपण आलात का? टीम विजेता V3 आणि वेदांश स्पोर्ट्स आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. आपला नाणेफेकीचा कौल आम्ही प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर करतोय. मुख्य व्यासपीठाच्या आम्ही समोर हा टॉस करत आहोत. आपण या. ओके, वेदांश स्पोर्ट आलेली आहे. चला विजेता V3 आपण आलात का? आपला टॉस होतोय. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला बॉलच्या खाली आणि अंदाज चुकला आणि बॉलने ओलांडले सीमारेषा. सरळ 6 धावींसाठी आलाय तो षटकार. महत्वाचा षटकार आहे, संघर्षाचा षटकार आहे. टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट साठी जोरकस टोलवलाय. एक पाय पुढे काढला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर.
बॉल आकाशाला गवसणी घालत सीमारेषच्या पलीकडे गेला, सरळ 6 धाब्यांसाठी आलाय तो षटकार. बॅट्समन आहेत युनिस काजी, 9 बॉल 18. युनिस काजी जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत, जे गजवडी गावचे आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे, परंतु उर्वरित 2 बॉल मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल का बाजूला रितेश आहिरे. आणि हा फटका आता आहे बेमिसाल आणि बॉलला पाठवले सरळ सीमारेषच्या पलीकडे. स्विच हिटचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य युनिस काजी गजवडी यांच्या बॅट मधून आलाय. हा दमदार क्लासिकल उत्तुंग षटकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल, पुन्हा स्विच हिटचा फटका. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी होईल. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न. युनिस काजी यांनी चांगली बॅटिंग केली. एका बाजूला अंतिम षटकामध्ये रितेश आहिरे यांनी तब्बल 18 खर्च केल्या, थोडस महागडं षटक राहिलं आणि 4 षटका अखेरीस नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट या टीमने बनवलेले आहेत धावा. 42. आता 43 धावांचं लक्ष आहे. टीम चिंतामणी वॉरियर्स या टीम समोर आपण करूया टॉस. टॉस आहे विजेता V3 आणि वेदांत स्पोर्ट्स असा होणार आहे टॉस. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून तुम्ही पहिल्या डावाची कहाणी ऐकलेली आहे. इथून पुढे आपण करूया टॉस आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय पारितोषिक रोख कॅश प्राइज 55,555 रुपये सौजन्य लाभलेला आहे. श्री राजूदादा फडतरे उद्योजक पुणे यांच्या शुभ हस्ते आपण करूया या मॅचचा टॉस. टॉस आहे विजेता V3 विरुद्ध वेदांत स्पोर्ट या 2 टीमच्या दरम्यान. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे आपण हा टॉस करूया. अगदी मुख्य व्यासपीठासमोर दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. वेदांत स्पोर्ट म्हटलं की विठ्ठल अहिरे यांच्या संघ मालकीचा संघ आणि विजेता V3 संघ म्हटलं की धनाजी राजे शेडगे, प्रशांत शेडगे आणि देवेन मोरे यांच्या संघ मालकीचा संघ. दोन्ही संघांचा लेखाजोखा जर आपण पाहिला ना तर दोन्ही संघांनी 1-1 सामना खेळलेला आहे आणि दोन्ही संघांनी तो 1-1 सामना गमावलेला आहे. दोन्ही संघांचं पारडं अगदी समतोल आहे. कॉल कोण देणार? विजेता V3 टीमचे कॅप्टन सूर्यकांत गोगावले कॉल करतील. नाना एका बाजूला नाण्याच्या दिलेला आहे हेड, तर दुसऱ्या बाजूला टेल असा कॉल तुम्हाला करायचा आहे. कॉइन स्पिन राजूदादा उद्योजक यांच्या शुभ टेल कॉल केलेला आहे. अर्थातच आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे सूर्यकांत गोगावले विजेता V3 या टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. किती मॅच खेळलाय, किती मॅच गमावलेत? काल 1 मॅच खेळलो आम्ही, पहिलीच मॅच आम्ही हरलेलो आहे. तरी परत आम्ही आज परत फिल्डिंग करून कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. टीम मध्ये काही चेंजेस? काही चेंजेस नाही, सेम टीम आहे. टीमची बांधणी कशा प्रकारे झालेली आहे? काल कॉम्बिनेशन जुळलं नव्हतं एवढं टीमचं, पण आता प्रत्येक पोरांना एकमेकांची आता खासियत कळलेली आहे, त्यामुळं आज बेटर प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. आपण जाऊया वेदांत स्पोर्टच्या कॅप्टनकडे. विठ्ठल अहिरे, खरं तर टॉस तुम्ही गमावलेला आहे. बॅटिंग करायचे, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 50 धावाच्या वरती आम्ही प्रयत्न करू. खरं तर लेखाजोखा पाहिला तर दोन्ही संघांचा अगदी समान आहे. पारडं दोन्ही संघांचं समतोल आहे. त्यांनी 1 मॅच गमावले, तुम्ही देखील 1 मॅच गमावले. ही नामी संधी आहे. इथे जिंकताय तर कॉन्फिडन्स लेवल हाय लेवल होईल. आणि आता मात्र कशा प्रकारची रणनीती असेल आणि किती धावांपर्यंत मजल मारू शकता? काल खरं तर आमचा मेन प्लेअर समीर गोगावले काल नव्हता, आज आलेला आहे, त्यामुळे आम्ही चांगली फलंदाजी गोलंदाजी या होऊन जाईल.
खरं तर काल आपल्या विभागामध्ये 2 ठिकाणी प्रीमियर लीग होत्या, त्यामुळे खेळाडूंची धावपळ झाली आणि त्यानंतर काही खेळाडू शॉट पाहायला मिळाले, परंतु आज पूर्णपणे सर्व संघांची बांधणी चांगल्या प्रकारे झालेली आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉसमध्ये काय घडलेलं आहे, विजेता V3 या टीमने टॉस जिंकण्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. वेदांत स्पोर्टला एक मोठी मॅच आपल्याला नक्की पाहायला मिळेल, परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे. थँक्यू सो मच. आवाज ऐकूया आपण निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून या दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलेत. पॅनल्टी दोन्ही संघांना लागणार नाही नोंद तुम्ही घ्या, कारण टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट याही टीमकडे 12वा खेळाडू नाहीये, त्यामुळे त्या टीमला पॅनल्टी, दोन्ही टीमला पॅनल्टी दिली जाणार नाही. चला, दोन्ही संघांचे 12वे खेळाडू नव्हते, त्यामुळे आता पॅनल्टी बरोबरीची आहे, त्यामुळे पॅनल्टी दिली जाणार नाही आणि जी धावसंख्या आहे ना तीच राहणार आहे, याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. त्यासाठी 12वा खेळाडू आपला कंपल्सरी आहे. 12व्या खेळाडूमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही. आता टीम चिंतामणी वॉरियर्स विरुद्ध जो नीलम मसाला ड्रायफ्रूट हा सामना आहे ना, तर नीलम मसाला ड्रायफ्रूटने एक खेळाडू पाठवला होता, परंतु जो 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे ना, त्यामुळे पॅनल्टी देता येणार नाही. दुसरे खेळाडू आमच्याकडे आहेत, परंतु तोच खेळाडू त्यांना ठेवावा लागला असता तर त्यांना पॅनल्टी हवी होती, तर परंतु त्यांनी तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे, त्यामुळे पॅनल्टी दोन्ही संघांना देता येणार नाही, म्हणून सर्व संघांनी घ्यावी. मॅच नव्हती सुरुवात. टार्गेट आहे या सामन्यामध्ये तब्बल 43 धावांचं, येणारे 24 बॉल. चला, पहिला बॉल पडतोय. टाइम आहे निर्धारित 10 वाजून 5 मिनिटं. 10 वाजून 5 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. 3 षटकं 15 मिनिटं. प्रारंभिक जोडीमध्ये मनोज कदम परडी आणि साहिल देवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. आणि पहिला बॉल युनिस काजी यांचा खेळला, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, धमाका मोठा. बॅट्समन मनोज कदम यांनी ठोकलाय तो षटकार. थँक्यू. फटका जबरदस्त होता, प्रत्युत्तर दिलंय. ज्यावेळेस टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूटने बॅटिंग केली होती ना, त्यावेळेस राजन देवरे यांनी पहिला जो षटकार मारला होता ना, त्या षटकाराचं प्रत्युत्तर कुणी दिलंय तर मनोज कदम यांनी दिलंय. पहिला बॉल, पहिला षटकार, सन्मान दिलाय. 1 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. तंत्र चांगलं आहे मनोज कदम यांच्याकडे. 1 सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ज्यावेळेस आपण लेखाजोखा घेतो ना, सत्र क्रमांक 2 मध्ये षटकार मारणारे 3 खेळाडू आहेत. एक मार्क ग्रेटबीच, ज्यांनी 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार मारला होता, आणि तो मारला होता वसीम अक्रमला. परंतु दुसरे खेळाडू कोण होते तर फिलो होते, जे वेस्ट इंडिजचे खेळाडू होते. आणि तिसरे खेळाडू होते वीरेंद्र सहवाग, ज्यांनी जॉन्सन गिलेस्पीला ठोकला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार. म्हणजे 3 खेळाडू असे होते ना, ज्यांनी सत्र क्रमांक 2 चा पहिला बॉल सीमा रेषच्या पलीकडे फेकून दिला होता. बॉलर तयार. यावेळेला स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर प्रभावित करतोय बॉल बॅट्समन साहिल यांना. आलाय तो डॉट. परंतु आपण ज्यावेळी चर्चा केली ना की हे 3 खेळाडू आहेत, परंतु या सामन्यामध्ये 2 खेळाडू असे होते ना ज्यांनी पहिला बॉल सीमा रेषच्या पलीकडे फेकून दिला. हा बॉल प्रभावित करतोय, साइड अँगल, बॅटची स्विंग फसली आणि त्यानंतर आला तो डॉट. साहिल देवरे दहिवड नामवंत आहेत, परंतु आज फॉर्मशी झगडतायत. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गोलंदाजी करताना महागडे षटक हाताळलं, परंतु आता बॅटिंग करताना धावा कुटाव्या लागतील. साहिल देवरे दहिवड यांना क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे काढला, पुन्हा पाठी घेतला, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पूर्णतः फसला. आला तो डॉट बॉल. कमी गतीचा बॉल, सी कॉर्नरला खेळाडू येतील का? बॉलच्या खाली झडप अपुरी. बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार साहिल देवरे यांच्या बॅट मधून. युनिस काजी वरती आक्रमण. एका षटकाचा खेळ संपलाय. 11 वरती 0.
एका षटकाचा खेळ संपलेला आहे. त्याचबरोबर पहा आता लकी ड्रॉचे कुपन आलेले आहेत. कुपन फक्त आहे 20 रुपयाला आणि तुम्ही सायकल मध्ये ओके डिस्काउंट ऑफर अशी आहे. बंपर ऑफर आहे 100 रुपयाला 4 कुपन आणि एक कुपन 30 रुपयाला. म्हणजे तुम्ही 4 घ्या 100 मध्ये. क्या बात आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदा पाहिलं की असाही बंपर ऑफर असते. दिवाळी दसऱ्याला असते परंतु आता क्रिकेटमध्ये बंपर ऑफर आलेली आहे. त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आणि लकी ड्रॉ साठी सायकल आहे आणि बंपर ऑफर आहे 4 कुपन 100 रुपये. क्या बात आहे. चोकोबार 10ला 3 आणि 5ला 1 ज्या प्रकारे ऑफर कंटिन्यू आहे ना तशीच ऑफर आता इकडेही आहे. 11 वरती 0 मॅच कडे जाऊया आपण आणि मॅच रंगतदार अवस्थेमध्ये चाललेली आहे. आता ओव्हर नंबर आता 2 साठी राजन देवरे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. राजन देवरे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. क्षमता चांगली त्यांच्याकडे परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील कारण एका बाजूला मनोज कदम यांची विकेट तितकीच महत्वाची आहे. चला घाई करा मित्रांनो टाइम झालेला आहे. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं घेतलेली आहे त्यामुळे आता हे पुढचंही षटक 5 मिनिटांमध्ये हाताळावं लागेल. याची नोंद तुम्ही घ्या. टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट. फटका समोर खेळलाय. खेळाडू 2 आहेत. 2 खेळाडूंमध्ये मोठी दरी आहे. क्षेत्ररक्षक येतील बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एका बाजूला राजन देवरे यांचा षटक क्रमांक 2 आहे. 18 बॉल मध्ये आता इथून पुढे हव्या होत्या ज्या समीकरण ते बदलण्यात 17 बॉल 30 ची गरज आहे कारण 2 आलेले आहेत. एका बाजूला मनोज कदम 9 धावा 3 बॉल. साहिल देवरे 4 बॉल 4 असं विश्लेषण आपण करूया. राजन देवरे दहिवड यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला बॉल आला होता परंतु हा बॉल थांबवलाय. कुठेतरी ही जी दिशा आहे ना त्या दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. राजन देवरे दहिवड यांना बॅटिंग करताना असं वाटलं होतं की आज राजन देवरे चांगला खेळ करतील कारण पहिल्या बॉल पासून त्यांनी आक्रमण केलं होतं परंतु झटपट माघारी गेले. मोठा खेळ करू शकले नाही परंतु आता गोलंदाजी असरदार करावी लागेल. यावेळेला फक्त सन्मान दिलाय. कोणतीही घाई दोन्ही फलंदाज करत नाही. टीम चिंतामणी वॉरियरचे दोन्ही फलंदाजांनी स्वतःवरती संयम ठेवलाय. घाई केली नाहीये. सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवलाय. स्कोर बोर्डला बिझी ठेवलाय. धावसंख्या आता पुढे सरसावताना जाऊन पोहोचली आहे. 15 धावा 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. राजन देवरे यांना काही वेगळं करता येईल का हेच करावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला डीपी स्क्वेअर लेगला बॉल भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे देईल. दर्शक सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. 6 हा षटकार आहे. बाउंड्री रोपच्या अगदी बाजूला बाहेर बॉल पडलेला आहे आणि हा षटकार आहे आणि या षटकारांनी धावसंख्येला पुढे नेऊया. 21 धावा बॅट्समन साहिल देवऱ्यांच्या बॅट मधून हा एक षटकार आलेला आहे. फटक्यामध्ये पूर्णता होती. जे खेळाडू होते डीप स्क्वेअर लेगला त्यांना हा बॉल आतमध्ये ढकलता आला नाही आणि प्रयत्न त्यांनी केला खरा परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. आला तो षटकार. बॉलर तयार राजन देवरे. हा आणखीन एक टोला डीप मिड विकेटला सरळ 6 धावेंसाठी मोठा ब्लास्ट षटकार. राजन देवरे यांच्यावरती आक्रमण केले. पहा दोन्ही खेळाडू दहिवडचेच आहेत त्यामुळे दोन्ही खेळाडू अनेक वेळा सोबत खेळलेले आहेत परंतु आज कुणाची पडती बाजू जमेची ठरतीये तर आज मात्र साहिल देवरे यांनी आक्रमण केलंय. राजन देवरे यांच्यावर धावसंख्या आहे 47 धावा 0 गडी बाद. 27 धावा 0 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलाय. चला प्लेइंग 11 ची लिस्ट आणून द्या. टीम विजेता V3 टीम मैदान स्पोर्टने प्लेइंग 11 ची लिस्ट आणून दिलेली आहे आणि काल जो सामना झालाय काही सामन्यामध्ये जे खेळाडू खेळलेले आहेत ना त्याची टिक मार्क तुम्ही आम्हाला करून द्या ही विनंती आहे. आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि फलंदाज साहिल देवरे माघारी येतील. बसून खेळण्याचा फटका फसला आणि बॉल हवेत उभा राहिला आणि एक चांगला झेल पकडलाय किरण बादापूर यांनी. षटक क्रमांक आता
2 प्रगतीपथावरती असताना 27 वरती 1 ही धावसंख्या आहे. आतापर्यंत या प्रीमियर लीग मध्ये 42 षटकार लागलेले आहेत. टार्गेट आहे 43चं, करंट रन रेट आहे 14.73चा आणि 13 बॉल 16ची गरज आहे इथून पुढे. अंतिम बॉल शिल्लक, 13 बॉल 16ची गरज. रंगलेला एक रोमांचक सामना. चला घाई करा, यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे आणि 1 मिनिटाचा वेळ असेल. चला अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की पाणी बॉटल आपण तयार ठेवा आणि ज्या टीमकडे 12वा खेळाडू नाहीये त्या टीमसाठी आयोजन समितीला विनंती आहे की आपण पाणी प्रोव्हाइड करा. ही विनंती आहे आयोजन समितीला. धावसंख्या आहे आता 2 षटका अखेरीत. चला ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. 1 मिनिटाचा वेळ. स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू होतोय. शिवशक्ती प्रीमियर लीग ची धोरणात्मक वेळ 1 मिनिटाची. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 28. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 15. 12 बॉल 15ची गरज. ड्रिंक्स ब्रेक ऑन. 1 मिनिटाचा वेळ. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1 0. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे 1 मिनिटाचा. आता इथून पुढचं जे समीकरण आहे ना, येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत 15 धावा. आता इथून पुढे ड्रिंक्स ब्रेक झालाय. काही नवीन धोरण बांधलंय का इथून पुढच्या 2 षटकांसाठी? कारण हा धोरणात्मक वेळ होता जिथे आता टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूटला काहीतरी चमत्कार करावाच लागेल. कारण ही ती वेळ आहे जिथे मॅचला कलाटणी मिळू शकते आणि हे ते षटक आहे. आणि या षटकासाठी आता पर्याय निवडलाय मंगेश अटाळे. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. तर एका बाजूला अभिमन्यू जाधव 1 बॉल 1, मनोज कदम 4 बॉल 10. असं विश्लेषण करूया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. चला घाई करा. मंगेश अटाळे ओव्हर नंबर 3. चला हे षटक जर 5 मिनिटांमध्ये तुम्ही हाताळलं नाहीत ना तर पॅनल्टी लागेल. इथे झेल निसटलेला आहे. बाल बचावलेले आहेत. आज नशीब बलवत्तर आणि झेल कुणाचा होता तर झेल होता अभिमन्यू जाधव यांचा. हे खेळाडू तितकेच महत्वाचे आहेत या सामन्यामध्ये. ज्यांच्याकडे क्षमता आहे, चांगली बॅटिंग करू शकतात, अशा खेळाडूचा झेल निसटलेला आहे. ही ती वेळ आहे ना, त्या वेळेचा फायदा टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूटला घ्यावा लागेल. कमी गतीचा बॉल, फटका जबरदस्त. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, देईल दस्तक सरळ 4 धावेंसाठी. मनोज कदमचा बेमिसाल फटका, चौकार. काय फटका आहे यार, आणि काय तंत्र आहे मनोज कदम यांच्या गाठीशी. जबरदस्त फलंदाजी, स्विच हिटचे फटके जबरदस्त खेळलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चांगली बॅटिंग केली. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे ना परळी विभागामध्ये, ते मनोज कदम आहेत.
पण सागर कदम एकीव यांनी 10 कुपन लकी ड्रॉचे घेतलेले आहेत. क्या बात आहे. नितीन पाटेकर यांनी 5 कुपन घेतलेले आहेत. क्या बात आहे. आणि यावेळेला पा टिपिकल मनोज कदम फटका. एक धाव निश्चित मिळेल परंतु फटका बॅट वरती घेतला. याला फार महत्व होतं या स्ट्रोकच्या पाठीमागे, कारण असे बसून फटके खेळणं आणि बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचणं कठीण आहे. परंतु मनोज कदम यांनी चांगला स्वीप केला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवनाविन्य फटके आहेत आणि तेच फटके मनोज कदम यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. हे मैदान जर तुम्ही पाहिलं ना तर त्यांचं होम ग्राउंड आहे. या मैदानावरती अनेक टुर्नामेंट त्यांनी खेळलेले आहेत, किंबहुना प्रॅक्टिस त्यांनी या मैदानावरती अनेक वेळा केलेला आहे. म्हणजे या मैदानाचा कोपरा ना कोपरा त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे बॅटिंग करायचे. म्हणजे या विकेटसाठी नीलम मसाला आणि ड्रायफ्रूटला आणखीन परिश्रम घ्यावे लागतील. आता इथून पुढे 8 बॉल आणि 8 धावांची गरज आहे आणि गोलंदाज मंगेश अटाळे यांना काहीतरी करून दाखवावंच लागेल आणि ती मनोज कदम यांची विकेट आहे. कमी गतीचा बॉल, याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. भेदक मारा, पंचांकडे केली अपील. मनोबल निश्चित आता वाढलाय मंगेश अटाळे यांचा आणि याच प्रकारचा खेळ करावा लागेल. प्रेशर, दडपण आणावं लागेल आणि त्यानंतर पहा या बॉलची दाहकता. गुडघ्यावरती बसले होते परंतु बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही मनोज कदम. मनोज कदम यांची फिटनेस चांगली आहे. अनेक काळ क्रिकेटमध्ये या नावाचं वादळ घोंगावत आहे. पुढे सोडलाय आणि यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवून दिलाय. सरळ मोहर लागेल. 6 धावांची विजयाचा मार्ग मोकळा करणारा षटकार मनोज कदम यांच्या बॅटमधून. 41 वरती 1. आता 6 बॉल 2 ची गरज. रिप्ले टेलिकास्ट. एक पाय पुढे काढला, बॅटचा फेस ओपन केला आणि एक्स्ट्रा कव्हरला सरळ बॅटने पाठवला. 6 धावांसाठी विजयाच्या उंबरट्या पर्यंत पोहोचवणारा हा षटकार होता. आता तो उंबरटा पार करेल का संघ चिंतामणी वॉरियर्स. 6 बॉल मध्ये बनवायच्या आहेत अवघ्या धावा. 2 चला करा घाई. परंतु आता टीम मीटिंग मध्ये काय होईल विचार केला जाईल आणि हो चर्चा करावीच लागेल. आपण या अगोदर देखील चर्चा केली ना, एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आता चिंतामणी वॉरियर्सला 2 धावांची गरज आहे परंतु नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट हा संघ कमबॅक करेल का. जी चर्चा केली आहे, जो विचार केलाय त्या प्रकारची गोलंदाजी होईल का, कारण 6 बॉल 2 ची आहे गरज. चला विनंती आपण घाई करा. 6 बॉल 2 आणि पर्याय निवडलाय ना या षटकासाठी. सूरज पवार स्वतः आलेले आहेत. संघनायक आहेत, संघ मालक आहेत आणि त्याचबरोबर स्वतः एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत जे यवतेश्वरचे आहेत. सूरज पवार 6 बॉल मध्ये 2 धावांचा बचाव त्यांना करायचा आहे. तारेवरची कसरत, गोलंदाजीची लकब आता त्यांना दाखवावी लागेल. जे काय क्रिकेट खेळताना आत्मसात केलंय ना त्याचं चांगलं सादरीकरण सूरज पवार यांना करावं लागेल. यावेळेला 8व्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव. पुढचा जो सामना आहे ना तो एकाच एंडने होणार आहे अशी सूचना आयोजन समितीने दिलेली आहे. पुढचा सामना एकाच एंडने होणार आहे याची नोंद आपण दोन्ही संघांनी घ्यावी आणि त्याचबरोबर आपला संघ तयार ठेवा. टीम विजेता V3 आणि टीम वेदांत स्पोर्ट्स आपला संघ तयार ठेवा. तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि सामना एकाच एंडने होईल. शेवटची 1 धाव सन्मान दिलाय आणि ही विजयी धाव इथे पूर्ण केली आणि हा सामना चिंतामणी वॉरियर्सने जिंकलाय आणि टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूटला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सामन्यावर पुरस्कार आपण अनाउन्स करूया. चला टीम विजेता V3 आणि वेदांत स्पोर्ट्स आपण वेळ घेऊ नका लाईनअपने आणि मैदान सोडताना तुम्हाला लाईनअपने सोडायचा याची नोंद तुम्ही घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या आणि खेळाडू कक्ष आपण घ्या. ज्या संघाची बॅटिंग आहे त्या संघाला विनंती आहे की आपण खेळाडू कक्ष स्वीकारा, ही विनंती आहे. आणि त्याचबरोबर ज्या संघाची बॉलिंग आहे त्या संघाला विनंती आहे. चला टीम विजेता V3 तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा, ही विनंती आहे आणि सामनावीराचा पुरस्कार आहे. प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी 9 बॉल मध्ये 22 धावा कुठल्यात. दुसरं सामनावीर पुरस्कार मनोज कदम परळी यांना चाललेला आहे. 9 बॉल 22 धावांचा खेळ आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार.
तर सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आपण विनंती करूया. राजूदादा फडतरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्या. चला विजेता V3 मित्रांनो, आपण वेळ घेत आहे, आपण मैदानाचा ताबा घ्या. विजेता V3 या टीमला विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा आपण लगेच घ्या. ही विनंती आहे. आपण सामनावीराचा पुरस्कार मनोज कदम यांना देऊया. कमी धावसंख्येचा हा सामना होता आणि हा सामना वेळेची बंधन आहेत. टीम विजेता V3 वेळेची बंधन आहेत, ही पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला. चला शेवटचा खेळाडू जेव्हा बाहेर येईल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. जर आपण असं केलं नाही तर आयोजन समितीने कळवलेलं आहे की तुम्हाला पेनल्टी लागेल. ज्यावेळेस ज्या संघाचा सामना झालेला आहे तो संघ बाहेर येईल